रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। पोलीस ठाणे पुसद शहराकडून गोवंश मांस वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई। पुसद प्रतिनिधी सह शहरात आषाढी एकादशी बंदोबस्त निमित्ताने शहरात पेट्रोलिंग करत असताना दिनांक 6 जुलै 2025 रोजी अंदाजे 8:30च्या दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा त्याचा ऑटो क्रमांक MH 26 TC 0416 चालक सय्यद सालार सय्यद रज्जाक वय वर्ष 56 राहणार गडीवाड पुसद हा त्याच्या ऑटोमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेले गोवंश मांस वाहतूक करून घेऊन जाणार आहे अशी माहिती खबऱ्याकडून मिळाल्याने माहितीवरून सदर ऑटो व चालकास ऑटोच्या मधल्या शीटच्या गाल्यामध्ये नायलॉन पोत्याच्या फारीमध्ये गुंडाळून मांस झाकून ठेवून वाहतूक करताना पकडले। सदरचे गोवंश मांस हे मोहम्मद अतिक मोहम्मद अकील कुरेशी वय वर्ष अंदाजे 30 राहणार उर्दू स्कूल नेहरू वार्ड पुसद यांच्या सांगण्यावरून लोहार लाईन पुसद येथे घेऊन जात असल्याचे ऑटो चालकाने सांगितले। पंचासमक्ष मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन पुसद शहर येथे आणले व सुशील शंकर चव्हाण पशुवैद्यकीय अधिकारी लघु पशु चिकित्सालय पुसद मांसाची तपासणी केली असता सदर मासे गोवंशाचे असल्याचे प्रथम दर्शनी सांगितले व सदर मांसाचे सॅम्पल घेण्यात आले। आरोपीचा ऑटो बजाज कंपनीचा किंमत अंदाजे 1,50,000 रुपये, ऑटोमधील गोवंश मांस वजन अंदाजे 120 किलोग्रॅम, किंमत अंदाजे 24,000 रुपये, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत अंदाजे 1,500 रुपये व एक लोखंडी सुरा। ऑटो चालक याचा मोबाईल किंमत अंदाजे 7,000 रुपये असा एकूण 1,82,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता, माननीय अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, माननीय हनुमंत गायकवाड SDPO पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे पुसद शहर येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक सेवानंद वानखळे यांच्या नेतृत्वात त्यांच्या अधीनस्थ पोलीस पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार हे करत आहेत।